तुळजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट, शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी. तुळजापूर दिनांक 20 एप्रिल 2026. तुळजापूर तालुक्यात दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याची मागणी केली आहे. तुळजापूर तालुक्यात दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा, पेरू, बोर, द्राक्ष, पपई यांसारख्या फळभागांसह ज्वारी, उन्हाळी कांदा व भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुळजापूर तालुका प्रमुख श्री जगन्नाथ मनोहर गवळी यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. फळबागधारक शेतकऱ्यांना हेक्टरी 2.5 लाख रुपये तसेच ज्वारी, भुईमूग व कांदा पिकांसाठी हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुधीर कदम, ऋषिकेश मगर, ॲडव्होकेट रामचंद्र ढवळे, अर्जुन अप्पा साळुंखे, महादेव देवकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. रविवार दिनांक 19/4/2026 रोजी अतिवृष्टी झाली आणि ह्या अवकाळी पावसामध्ये गारांचा खूप पाऊस पडल्यामुळं तालुक्यातील शेतकरी ज्यांच्या बागा आहेत, जे उन्हाळ शेंगा आहेत, मागणं ज्वारी पेरले आहे, कांदा पीक मागणं घेतले आहे, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर सरकारला आमची एक निवेदन आम्ही दिलेलं आहे. सरकारला एक विनंती केली आहे मुख्यमंत्री साहेबांना की अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला या निसर्गाने देखील कोप केला आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. तर सरकारला आमची विनंती आहे की आमच्या या पत्राचा विचार करून त्यांनी या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला तात्काळ ज्यांच्या बागा नुकसान झालेल्या आहेत, पेरूची आहे बाग, द्राक्षाची आहे आणि आंब्याचं तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 100% आंब्याचं नुकसान झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 2.5 लाख रुपये तात्काळ देण्यात यावेत. आणि ज्यांची ज्वारीचं, कांद्याचं आणि भुईमुगाचं ज्यांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपयाची सरकारनं द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. या प्रसंगी एवढीच सरकारला एक विनंती परत एकदा करतो की सरकारने या गोष्टीचा विचार करून तात्काळ या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो. काल जो वादळी तडाखा बसलेला आहे तुळजापूर तालुक्याला, त्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील सर्व बागायतदार शेतकऱ्यांचं, विशेष करून आंबा उत्पादक, पेरू उत्पादक आणि द्राक्षाच्या बागेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अगोदरच आपला बळीराजा हा कायम आर्थिक विवंचनेत असतो आणि त्यातून हा जो निसर्गाचा तडाखा बसलेला आहे त्याचा कुठं तर ह्या सरकारने एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तुळजापूर तालुक्यामध्ये जे काल नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यांना कुठेतरी एक मदतीचा हात म्हणून आत्ताच आमचे तालुकाध्यक्ष ज्या पद्धतीने म्हणालेत की बाबा हेक्टरी 2.5 लाख कमीत कमी तात्काळ ह्या सरकारने ह्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, जेणेकरून हा जो आर्थिक बोजा त्यांच्यावर जो पडलेला आहे त्यातून कुठं ना कुठं तर त्यांना थोडासा दिलासा मिळेल.